जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आपण मोठ्या माणसांची नावं नेहमीच ऐकतो, पण त्या माणसांना मोठं करणारी माणसं बहुतेक वेळा कुणालाच दिसत नाही. अशीच एक साधी सरळ बाई होती, ती म्हणजे रमाई. रमाई आंबेडकर म्हणजे इतिहास घडवणारा शांत शक्ती. रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली एका गरीब कुटुंबात झाला. त्या अवघ्या 8 वर्षाच्याच असताना त्यांचा विवाह 1906 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. घर, संसार, कबाड, कष्ट एवढंच तिचं आयुष्य होतं. बाबासाहेब शिकायला बाहेर गेले. घरात पैसा नाही, अन्नाची अडचण, आजारपण, दुःख अशातच रमाईंनी आपली लेकरं गमावली. तरीही त्या खचल्या नाही. एक वेळ अशी आली की बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी घरात पैसाच उरला नाही. घरात काहीच नव्हतं. त्यावेळी रमाईंनी कुणालाही न सांगता आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं. एका स्त्रीचा सन्मान, तिची ओळख, तिचं सर्वस्व. पण रमाईने विचार केला, माझं मंगळसूत्र जाईल, पण बाबासाहेबांचं शिक्षण थांबता कामा नये. त्या दिवशी रमाईंनी दागिना नाही तर स्वतःचं आयुष्य समाजासाठी अर्पण केलं. रमाई कधीच पुढे आल्या नाही, पण प्रत्येक अडचणीत ते बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिली. नेहमीच बाबासाहेब म्हणायचे, माझी खरी ताकद म्हणजे माझी रमाई. त्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, चूल आणि जबाबदाऱ्या एवढंच होतं. पण रमाईंनी त्या जबाबदाऱ्यांना शक्तीमध्ये बदललं. रमाईंनी अनेक अपत्य गमावली. दुःख होतं, वेदना होत्या, पण तक्रार कधीच केली नाही. त्या स्वतः झिजत राहिल्या, पण बाबासाहेबांचा आत्मविश्वास कधीच ढळू दिला नाही. रमाई यांचा 1935 साली मृत्यू झाला. त्या आपल्याला सोडून गेल्या, पण तिचा त्याग अजून जिवंत आहे. आपण नेहमीच आजही बाबासाहेबांना वंदन करतो. त्याचबरोबर लक्षात ठेवा, हा इतिहास घडवणारी एक साधी, शांत, सरळ बाई, गरीब, ती होती म्हणजे रमाई आंबेडकर. रमाई नसत्या तर बाबासाहेबांचा संघर्ष इतका मजबूत नसता. म्हणून एकच बोलावंसं वाटते, ती स्वतः मागेच राहिली. ती स्वतः मागेच राहिली. दुःख पोटातच साठवत राहिली. दुःख पोटातच साठवत राहिली. आणि इतिहास उभा राहिला तिच्या शांत त्यागावर. आणि इतिहास उभा राहिला हा तिच्या शांत त्यागावर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.